वेलकम टू आशूज लाईफ टेल्स। विसर्जनाची ही सुंदर वेळ, आरतीचा भाव आणि मित्रांसोबत केलेला धम्माल डान्स। एव्हरीवन केम, डिड आरती, प्रेड फॉर बाप्पा। त्या क्षणी मला इंडियन फेस्टिवल खूप मिस झालं नाही। रोजची ही आरती म्हणजे माझ्यासाठी माहेरचं वातावरण आणि जुन्या आठवणींचा संगम होता। गणेश उत्सवाचे दिवस कसे भरभर निघून गेले आणि बघता बघता आला हा शेवटचा विसर्जनाचा दिवस। आरती झाली आणि सर्वांच्या डोळ्यात भक्तिभाव आणि मनात मात्र निरोपाची हुरहुर। आरती संपल्यानंतर आम्ही डान्स सुरू केला। लहान मोठे सगळेच बाप्पाच्या गजरात नाचले गायले। जणू शेवटच्या क्षणापर्यंत बाप्पांसोबत साजरा केलेला हा उत्सव मनात कोरून ठेवावा म्हणून। खरं सांगायचं तर मला आमच्या घरचा गणपती उत्सव अगदी भारतातल्या कॉलनीच्या मंदिरासारखाच वाटला। मग आला तो सर्वात भावनिक क्षण, बाप्पाला हलवण्याचा। कलश आणि बाप्पा हलवले, भक्तिभावाने बाप्पाला अंगणात आणलं। बाप्पांच्या स्वागताला पुन्हा एकदा गणपतीची आरती झाली। या पहिल्या वर्षाच्या गणेशोत्सवाच्या आठवणी कायम आमच्या हृदयात जपून राहतील। या काही दिवसात घर दळवलं भक्तीच्या सुगंधाने। आरत्या, नैवेद्य, गोड मोदक, हास्य, खिलखिलाट, प्रत्येक क्षण बाप्पांच्या सानिध्यात खास झाला। गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकरिया। एक लाडू फुटला, गणपती बाप्पा फुटला, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया 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 मोरया। मग भक्तिभावाने बाप्पांना पाण्यात विसर्जित केले। जयघोष घुमत होता, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। जड मनाने दिलेला हा निरोप, पण त्यांच्यासोबत पुढच्या वर्षाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहण्याचा आनंदही। गेली 10 दिवसांची सोबत आता आठवणी बनून राहील। मन भरून आलंय, पण एकच आशा, पुढच्या वर्षी लवकर या।